हाय मग मित्रांनो, गुड आफ्टरनून. काल आपल्याला पॅकअपला झाला वेळ, तर माझ्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर आपण ब्लॉगला सुरुवात केली आहे. 10व्या दिवसाचे गणपतीचे विसर्जन झालेलं आहे, त्यानंतर ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. काल पाऊस खूप असल्यामुळे ब्लॉगिंग करता आली नाही. 2 शो होते, एक शो शहाडला होता, एक शो मुलुंडला होता. तर त्या ब्लॉग मध्ये आपण कव्हर करणार आहे. आपण तुम्हाला शॉर्ट्स टाकू, अपलोड करू थोडेफार, कसा कसा विषय, काय आहे तो सेटअप, कुठे होता, कसा होता, ते आपण थोडे शॉर्ट्स अपलोड करू. पण आता आपण सकाळीच निघतोय नवी मुंबईला, कारण आपण पार्टिसिपेट केलं यूट्यूब फेस्टमध्ये, जो आहे 11 तारखेला. त्याचं रिडेम्पशन डेट आहे आज. रिडेम्पशन असं काहीतरी म्हणतात, रिडेम्पशन इंग्लिश वर्ड आहे. तर त्या संदर्भात मी चाललोय नवी मुंबईला, मी आणि ओमी. तर हा व्हिडिओ बोलता बोलता मला शॉप झाला, कारण नितेशचा कॉल आलेला. तर आहे यूट्यूब फेस्ट, त्या दरम्यान आम्ही त्यासाठी चाललो, रिडेम्पशनसाठी आम्ही चाललोय नवी मुंबईला काउंटरला, कारण बँड त्यांचे घ्यायचे आहेत. तर बघू यूट्यूब फेस्टला काय मजा येईल, तोही ब्लॉगमध्ये आपण कव्हर करू. तर आपण सध्या निघतो. पाऊस खूप जोरात आहे, कालपासून पाऊस कंटिन्यू चालू आहे, त्यामुळे कालही ब्लॉगिंगला करता आलं. पण काही व्हिडिओज आपण काढले, त्या नक्कीच अपलोड करू, तुम्हाला स्टोरीवरती दाखवू. 2 शो होते. आपला एक शो मोठा शो होता अचानक मित्रमंडळाचा, तो अनफॉर्च्युनेटली काही कारणास्तव कॅन्सल झाला. मंडळामध्ये थोडं तारखेवरनं विषय निर्माण झाले मंडळामध्ये, तर थोडासा एक टेक्निकल इश्यू झाला, त्यामुळे आपला तो शो करता आला नाही. तो शो कॅन्सल झाला आपला. तर ठीक आहे, पण नेक्स्ट वर्षी तो शो करू एकदम मोठ्या जोरोशोरोने नक्कीच. जसे ब्लॉग माझे सगळे बघतात लोक, त्यांना अपडेट होईलच की पुढच्या वर्षी आपण कसं करू. ठीक है, अगला साल किसने देखा है, देखेंगे तो फुल जोरो शोरो से देखेंगे. तर ठीक आहे, तर मी चाललोय पिक करायला नितेशला, कारण नितेशचं आहे बड्डे सेलिब्रेशन आणि त्याच्या वाईफचं पण. ॲक्च्युली पण आम्ही नाही आहेत तिथे, कारण तो त्याची वाईफ दोघंच चालले सेलिब्रेट करायला. नितेशचा बड्डे 5 तारखेला होता, पण तो शोजमुळे काही करता नाही आला. मित्राने डायरेक्ट पोस्टपोन केलं ऑर्डरमुळे. तर तो आज सेलिब्रेशन करतोय आणि त्याचं त्याला पिक करतो, कल्याणला सोडतो, आणि ओमी आणि मी आम्ही पुढे प्रोसीड करणार आहे नवी मुंबईला. तर ठीक आहे मित्रांनो, तर भेटू ब्लॉगमध्ये थोड्याच वेळात परत आपण सगळ्यांसोबत. चला. तर मित्र, व्लॉगिंग चालूच असताना आपल्याला परत भेटलेले आहेत आपले DJ मॉन्टी फ्रॉम मुंबई, आणि हा नेपाळी दिनपाली रातपाली नेपाली. कालच्या शोचं काय झालं? सीडीचा फोन आलेला, काय कॅन्सल झाला? हा ते अरे काय भावा, रात्री 1 वाजता मेसेज करते, भाई उद्या येऊ नको. ऍडव्हान्स टाकलेला ना? ऍडव्हान्स टाकला होता त्यांनी. ठीक आहे ना, झाला त्याला शो. त्याने ऑर्केस्ट्रा, तो पण लॉस मध्ये पोरगा, चांगला पोरगा आपला मित्र. त्यांनी पण अरे सीन काय आहे, मला 2-3 फोन आले होते भरपूर, पण मी त्याच्याकडनं ऍडव्हान्स आधीच घेतला होता ना, 1 महिना आधी. मला त्याने मागेला. ठीक आहे, चाललोय नाही त्यालाच घ्यायला चाललोय. पब्लिक झाला विषय असा, तर बोलू मी कसा. ट्रॅफिक मध्ये आमडेत वांदे, तर मग काय करावे आता धंदे, सांगा तुम्हीच. आम्हाला पोचायचं होतं 1 ला, वाजलेत 2. तर बघूया कसा काय विषय. पब्लिक आता ट्रॅफिक मधून किती क्लिअर होते. मामाला उचललंय, पेमेंट दे रे, मी त्याला उचललंय. बघू आता कसं काय. लय विषय आठ झाल्या, पण आम्ही शूट नाही केलेलं. लय विषय एवढा हसून आमचं पोट दुखायला लागलंय. भावाची आजची पार्टी जयंतीची आहे. 5 तारखेला नितेश जयंती झाली, त्याच्या आधी त्याच्या बायकोची जयंती झाली, तर ते सेलिब्रेशन आहे आज. पण भावाचा मुहूर्त काय लागत नाही, 12 वाजल्यापासून निघलाय मित्रांनो, 3 वाजले 3. आणि ही ट्रॅफिक काय कमी होत. पहिले आम्ही गेलो शहाडच्या ब्रिजला, तिथून युटर्न मारला, परत आलो बाईच्या पुताच्या गेलो, तिथे ट्रॅफिक. तिथून आता आलो आम्ही मेट्रो मॉलच्या रोडला, इथं पण ट्रॅफिक. काय ट्रॅफिक लागलाय पण. सी द फेस. हाय मग गाईज, आपण आता नवी मुंबईला नेरूळ येथे आपण बोललो यूट्यूबचं रिडेम्पशनचं काम आहे. ॲड्रेस शोधतो आपण, बघूया कुठे ॲड्रेस आहे. दिलेला आहे लोकेशन हेच. बिल्डिंगमध्ये आहे का रे? फ्लोअर दिले त्याच्यामध्ये, ॲड्रेसमध्ये फ्लोअर दिला आहे. कॉफी रोस्टर. मग आपण नेरूळला व्हिजिट केला आहे ब्ल्यू कॅफेला.
यूट्यूब फेसचा हा आहे ब्ल्यू टोकियो. यूट्यूब फेसचा विषय होता, आपण लॉग इन केलेला इथे. आणि त्यानंतर आपल्याला भेटला हा बँड, यूट्यूब फर्स्ट बँड भेटलेला आहे आपल्याला. तर हा तारखेला दाखवल्यावर आपल्याला एंट्री भेटणार आहे. त्यासाठी आपण आज नवी मुंबईला आलेलो खास या कामासाठी. तर बँड आपल्याला भेटलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण 11 तारखेच्या ब्लॉगमध्ये, जो 11 तारखेचा ब्लॉग येईल त्याच्यामध्ये आपण यूट्यूब फेस्टला अटेंड करणार आहोत. DJ नाईट वगैरे खूप काय मजा मस्ती आहे तिथे. व्लॉगमध्ये मी कवर करेलच, जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेल तुम्हाला. तर असंच कंटिन्यू राहावं माझ्या ब्लॉगमध्ये. अजून आज दिवसभराच्या घडामोडी काय तुम्हाला दाखवणार आहे, काय विषय, कसं उमेने आम्ही आता कुठे जाणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो. आज मजा मस्ती फुल आहे. थोड्याच वेळात भेटू आपण पुढे मित्रांनो. आणि माझे ब्लॉग कसे वाटतात नक्की मला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रांना पण सांगा की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. आपल्या माणसाला सपोर्ट करा मित्रांनो. आपला माणूस काहीतरी नवीन गोष्टी करतोय. तर भेटू आपण थोड्याच वेळात पुढे ब्लॉगमध्ये. मित्रांनो आपण निघलोय आता नेरूळ ना, हां नेरूळवरनं. माझा नेरूळमध्ये कन्फ्युजन आहे. तर सिग्नल ऑन झालाय. तर आपण पाम बीच रोडवर आहे. सिग्नल ऑन झालाय. सिग्नल ह्याने आपली आपण चुकीच्या जागेवर नाही ह्याने आपली दे ना सिग्नल, जा ना बधीर. हे असे असतात दलिंद. ठीक आहे, लय कंट्रोल करा तर राग. आपण निघलोय मस्त पाम बीच रोडचा. एक नंबर आहे भाई विषय इथला. एक जागी थोडंसं थांबणार आहे. एक हे लागलंय काय होतं रे, मेल आणणार आहे, सेल लागला एक मस्त होम ह्याचा एकदम डिस्काउंट ऑफरमध्ये. आपण जर तिकडे व्हिजिट करणार आहोत, काय घरासाठी काय वस्तू भेटेल तर आपण त्या घेऊया जरा छोट्या मोठ्या आवडल्या तर नक्कीच. आणि पाम बीच रोडवर ट्रॅव्हल करतात ज्यांना आवडतं तर मध्ये नक्की सांगा की 12 महिन्यामध्ये पाम बीच रोड कधी फिरायला मजा येते. 12 महिन्यातून पाम बीच रोड होती जास्त फिरायला कधी मजा येते, सकाळी संध्याकाळ. आणि पावसाळ्यात, उन्हाळ्यात का हिवाळ्यात कधी, मला नक्की कमेंट करून सांगा. आपण त्याच्यावरती पण ब्लॉगमध्ये मेन्शन करू कसा काय विषय आहे तो. तर नक्की मला कमेंट करून नक्की सांगा जे माझे ब्लॉग बघतात त्यांना. आपण भेटूया, आपण तिकडे जाऊया थोड्याच वेळात. ब्लॉगमध्ये दाखवतो आपण तुम्हाला काय विषय. तर आपण आलो इथे शॉपिंगला, जरा घ्यायला घेतली अश्विकासाठी खेळणे वगैरे घेतली आपण मस्त. खूप काय गोष्टी तिथे, स्टॉल लागलेत मस्त. एक नवी मुंबईला आम्ही वेगळा फिरतोय भारी. बघू आपल्याला आवडतात तर काय वस्तू घेऊ आपण. अजून घेऊ काय हे काय हा गेम कसं मेमरी चेस आहे ते 5+ आहे, 5 वर्षाच्या वरती. हे घेऊ शकता. 3+ असतील आपण खेळू ना. 4 वर्षाची हे चालेल. त्याच्यामध्ये वेगळे शेप्स आपल्या मनाने सुद्धा अजून काय म्हणजे 4 इयर्स खाली काय 4 इयर्सची. तर तो आहे फुल्लीगोळा आहे, मेटल पझल आहे, किंवा हे डॉमिनो ब्लॉक्स आहे ते पण चालतील. एवढे करून ठेवायचे एकामध्ये, त्याला टच केलं सर्व पण. बाकी सगळं 5+ बाकी सगळं गेम आहे गेम.
तेल लागलेला आपण निघालो. आपण घेतले यशविकासाठी गिफ्ट आणि घरी चाय मसाला घेतला. चाय मसाला बघू पिऊन कसा लागतो. आलेलो थोडा टाईमपासून आपण फिरलो फेरफटका. बघू अजून काय काय वस्तू आहेत. मित्रांनो आपल्याला फन फेस्ट यूट्यूब फन फेस्टचा बँड भेटलेला आहे. आपण त्यासाठी आलेलो खास नवी मुंबईला केलेला आहे. 11 तारखेला इव्हेंट आहे 11. तर आपल्याला त्या इव्हेंटला जायचं आहे. तर आता सिग्नल पण ओपन झालं. आपण लगेच निघू फटाफट. कारण 40 सेकंदाचा सिग्नल आहे फटाफट. तर आपण आता इथून आपण जाणार आहे इनऑर्बिट मॉलला. जरा विषय हार्ड करणार आहे. जरा बघू जरा मॉल फिरूया आज. खूप वर्षानंतर इनऑर्बिट मॉलला येईल. तर काय थोड्याच वेळात आपण भेटूया. हाय गायज आम्ही आलो आहे इनऑर्बिटला. तर यशविकासाठी घेतली कार. ही वाली व्हाईटवाली ही वाली. हा ब्लॉगर आहे जे सागर मुंबई ब्लॉगमध्ये. काकांसाठी खूप खूप धन्यवाद. आम्हाला काकांनी कार मस्त सजेस्ट केली कोणती घ्यायची. काका नक्कीच फॉलो करतील आपल्या पेजला. काय चल मला तर वाटतं त्या गाडीवरती अजून एक 0 वाढेल. हा वाढेल वाढेल नक्कीच वाढेल. 2 वाढलं की नाही. काय गायज मग विषय असा गंभीर आहे. ओमीला आणले पहिल्यांदा आपण पपटेट्स. इनऑर्बिट मॉलमध्ये आम्ही आलो पपटेट्समध्ये. विषय गंभीर बोलत भाऊ गंभीर. पहिल्यांदाच एक्सपिरियन्स पब्लिक आलं पॉपकेट्समध्ये. पॉपकेट्समध्ये विषय हार्ड. जे पॉपकेट्समध्ये एन्जॉय करतात डीएम करा. डीएम करा. ज्यांच्या पाणी सुटलं असेल डीएम करा पॉपकेट्समध्ये. विषय हार्ड. आणि आम्ही फक्त जेवायला आलो. मी फक्त पॉपकेट्समध्ये जेवायला आलो. बाकी फूड ऑर्डर केला फक्त फूड.